नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रगट दिनानिमित्त अनेक स्वामी भक्त 21 दिवसांची स्वामी सेवा किंवा 11 दिवसांची स्वामी सेवा करत आहे. परंतु काही महिला किंवा सेवेकऱ्यांना वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे सेवा करायला जमलं नाही. मात्र अशा वेळेस निराश होण्याची काहीही गरज नाही, कारण स्वामी महाराजांच्या कृपेने प्रगट दिनापर्यंत तुम्ही 7 दिवसांची स्वामी सेवा देखील करू शकतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी प्रगट दिनानिमित्त 7 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची, कोणकोणत्या सेवा करायच्या, संकल्प कसा करायचा आणि सेवा करताना कोणते नियम पाळायचे आहे. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. 20 मार्च 2026ला स्वामी प्रगट दिन आहे आणि या प्रगट दिनानिमित्त आपल्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी महाराजांसाठी काही ना काही सेवा ही करायची आहे. कारण आपण जेव्हा स्वामी महाराजांकडं काहीतरी मागत असतो तेव्हा स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात. आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण करत असतात, आपली संकट दुःख दूर करत असतात. आणि म्हणून या प्रगट दिनानिमित्त आपली सुद्धा कर्तव्य आहे की स्वामी महाराजांसाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि म्हणून आपल्याला 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये 7 दिवसांची स्वामी सेवा करायची आहे. आता सेवा सुरू करण्याच्या आधी म्हणजेच 13 मार्चला शक्य असेल तर स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर, फुलं आणि अगरबत्ती स्वामी महाराजांना अर्पण करा. त्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करा आणि स्वामी महाराजांना असं म्हणा की स्वामी महाराज, प्रगट दिनानिमित्त मी 7 दिवसांची स्वामी सेवा करणार आहे. ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे ती तुमच्या चरणी अर्पण करतो, ती पूर्ण करून घ्या, असं सांगून स्वामी महाराजांना नमस्कार करून त्यानंतर घरी येऊन दुसऱ्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. आता ही सेवा आपल्याला 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये करायची आहे. ही सेवा अतिशय सोपी, साधी आणि प्रभावी सेवा आहे. स्वामी महाराजांच्या अतिशय आवडीची सेवा आहे आणि जर सेवा श्रद्धेने केली तर स्वामी महाराजांची कृपा नक्कीच आपल्याला मिळत असते. आता ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात म्हणजेच 14 मार्चला सकाळी लवकर उठून आंघोळ करून नित्यकर्म आटपून घ्या आणि देवपूजा करून घ्या. जमलं तर घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. आणि जर तुम्हाला पारायणासाठी विशिष्ट अशी मांडणी करायची असेल तर आपल्या देवघरासमोर जागा स्वच्छ करून घ्या. जर तुमची इच्छा असेल तर मांडणी करा आणि इच्छा नसेल तर नाही मांडणी केली तरी चालेल. जर मांडणी करायची असेल तर देवघरासमोर जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवा. त्या चौरंगावर कोणतंही स्वच्छ वस्त्र अंथरा. वस्त्र कोणत्याही रंगाचं चालू शकेल. आता यानंतर त्या चौरंगावर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. तुमच्याकडे जे असेल ते ठेवा. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि जपमाळ ठेवायची आहे. त्याचबरोबर एका छोट्याशा तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे पिण्याचं झाकून. आणि यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आसनावर बसूनच सेवा करायची आहे. सगळ्यात आधी दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा आणि त्यानंतर स्वामी महाराजांचा जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्या. जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडानं पुसून पुन्हा चौरंगावर ठेवा. स्वामी महाराजांच्या आवडीचं हिना अत्तर स्वामी महाराजांना लावायचं आहे. आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्प करायचा आहे आणि जर संकल्पयुक्त सेवा करत नसाल तर नाही संकल्प केला तरी चालेल. आता यानंतर संकल्प करायचा आहे. संकल्प करताना तुमची जी काही इच्छा असेल किंवा काही काम पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते मनात ठेवायचं आहे आणि मग स्वामी महाराजांना मनोमन असं म्हणा, हे स्वामी महाराज, मी अमुक अमुक कश्यप गोत्राचा, माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी किंवा माझं अमुक अमुक काम पूर्ण व्हावं यासाठी मी 7 दिवसांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे. हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा, असं म्हणून संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प आपल्याला फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे. दररोज संकल्प करण्याची गरज नाही. आता पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला सेवा सुरू करणार आहात त्याच वेळेला पुढील 6 दिवसांची सेवा करायची आहे. म्हणजेच सेवेच्या वेळेमध्ये सातत्य ठेवायचं आहे. आज सकाळी सेवा केली, उद्या दुपारी केली, परवा संध्याकाळी केली असं अजिबात करायचं नाही. जर आज तुम्ही सकाळी सेवा केली तर
पुढचे 6 दिवस तुम्हाला सकाळीच सेवा करायची आहे. शक्य झालं तर सेवेच्या वेळेमध्ये सातत्य ठेवा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा कुठली करायची, तर बघा आपल्याला दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. म्हणजेच दररोज स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. त्यानंतर 11 माळी किंवा नाही जमलं तर 1 माळ स्वामी नामाचा जप करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र किंवा नाही जमलं तर कमीत कमी 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 21वा अध्याय म्हणजे अवतरणिकेचं दररोज पठण करायचं आहे. आता यापैकी ज्या सेवा तुम्हाला करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करा. 3ही सेवा केल्या तर अतिशय उत्तम. नाही करता आल्या तर त्यातली एक तरी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. आता दररोज सेवा करत असताना सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर 1 माळ स्वामी नामाचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर पुरुष सूक्तम म्हणायचं आहे आणि शेवटी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, कमी वेळ असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील दररोज 3 अध्याय वाचू शकतात. अशा प्रकारे 7 दिवसात तुमचं एक पारायण होईल. किंवा दररोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक स्वामी चरित्र सारामृतात पाठ पूर्ण करू शकतात. आता जर वेळ कमी असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील दररोज 3 अध्याय वाचू शकतात. असं 7 दिवसात तुमचं एक पाठ पूर्ण होईल. त्याचबरोबर तुम्ही दररोज स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 7 अध्याय वाचू शकतात. असं केल्याने 3 दिवसात तुमचं एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ होईल. आणि जर तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 21वा अध्याय म्हणजेच अवतरणिका तुम्ही दररोज वाचू शकतात. त्याचबरोबर 1 माळ स्वामी नामाचा जप करू शकतात आणि 1 वेळा तारक मंत्र देखील म्हणू शकतात. जर तुम्हाला वेळ नसेल तर ही साधी आणि सोपी सेवा तुम्ही दररोज करायची आहे. आता सेवेचे नियम कोणते आहेत, तर बघा जर तुम्ही संकल्पपूर्वक सेवा करत असाल तर सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न वर्ज करायचं आहे आणि शक्यतो बाहेरगावी जाणं टाळायचं आहे. आता जर तुम्ही संकल्प केला नसेल तर फक्त सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार हा कडकडीत बंद करायचा आहे. बाकी इतर जे नियम आहे त्यांचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त मांसाहार हा तुम्हाला बंद करायचा आहे. स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण सर्वजण आपापल्या परीने स्वामी महाराजांची काहीतरी सेवा करत असतो आणि म्हणून 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जितकी सेवा शक्य होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. सेवा श्रद्धेने करा, विश्वासानं करा. स्वामी महाराजांना आपल्या पैशांची नाही तर आपल्या भक्तीची, श्रद्धेची आणि विश्वासाची गरज आहे किंवा आवड आहे. आणि म्हणून स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा. स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. संकटाच्या वेळी जेव्हा आपण स्वामींना मनापासून हाक मारतो तेव्हा नक्कीच स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या स्वामी प्रगट दिनानिमित्त स्वामी महाराजांविषयी आपल्या मनात जी काही कृतज्ञता आहे ती व्यक्त करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे 7 दिवसांची स्वामी सेवा करू शकतात. ही प्रगट दिनाची शेवटची संधी आहे सेवा करण्याची आणि म्हणून ही संधी गमावू नका. तुम्ही 14 मार्च ते 20 मार्च या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कमीत कमी स्वामी चरित्र सारामृताचे 7 पाठ करण्याचा प्रयत्न करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.